आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता सर्वसामान्यांच्या पोटाला बसायला सुरुवात झाली। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालय परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रावर आहे। मात्र या शिवभोजन केंद्रावरील गॅस जे आहे ते गेल्या 2 ते 3 दिवसापासून संपला आहे। त्यामुळे जे आहे ते आता गॅसवरील स्वयंपाक चक्क चुलीवर आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघतोय जे आहे ते कोळशाची शेगडी आहे, यावर जे आहे ते चहा बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी गॅस होता, मात्र गॅसचा तुटवडा असल्यामुळे आता गॅसची जागा जे आहे ते चुलीने घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघतोय हे कारागीर जे आहे ते या ठिकाणी भाजी तयार करताना पाहायला मिळतात। समोर जे आहे ते इटांची चूल मांडली आणि खाली जे आहे ते लाकडं घालून अशा पद्धतीने ही भाजी तयार केली जाते। फक्त फरक एवढाच आहे की आता या छोट्या फॅनद्वारे जे आहे ते या चुलीला हवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करताना पाहायला मिळतात। मोठा धूरसुद्धा या चुलीतून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर गॅस तुटवड्यामुळे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर घाटी रुग्णालयात मराठवाड्यातील आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात, रुग्णांचे नातेवाईक येतात। मात्र जे आहे ते शिवभोजन केंद्रामार्फत अगदी 10 रुपयात या ठिकाणी भोजन तयार केलं जातं, मात्र भोजन दिलं जातं। मात्र गॅस संपल्यामुळे जे आहे ते आता याला सुद्धा कुठेतरी खंड पडण्याची वेळ आलेली आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी जे आहे ते मेनू कार्ड लावण्यात आले, जवळपास 10 ते 12 पदार्थ या ठिकाणी रोज तयार केले जातात। मात्र गॅस संपल्यामुळे यातील अनेक पदार्थ जे आहेत आता बंद करण्यात आले, कारण की त्यांना वेळ लागतो। म्हणून जे आहे ते शिवभोजन केंद्र चालकांनी हा निर्णय घेतला। आपल्यासोबत शिवभोजन केंद्राचे चालक आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने गॅस संपला आहे त्यामुळे काय अडचणी येतात? माझं नाव सौरभ संजय भैरव। गॅस हे जवळपास 4 ते 5 दिवसापासून संपलेलं आहे। त्यामुळे आता आमच्याकडे शिवभोजन येतं, मग 200 लोक रोज जेवण करून जातात। मग 200 लोकांसाठी थांबता येत नाही आम्हाला, कारण की नातेवाईक असतात, बाहेरचे गावचे लोक येतात। सो आम्हाला चुलीवरचं शेवटचं पर्याय वाटलं। मग आता चुलीवरचं जेवण हे थोडा वेळ लागतो, थोडं ॲडजस्ट करायला लागतं। आपण बघतोय गॅसची सवय लागली होती, गॅसवर स्वयंपाक करायचे, आता चुली पेटवल्यात, म्हणजे अडचण काय ती नेमकी? अडचण म्हणजे टाईम लागतो, भरपूर टाईम लागतो, कारण की गॅसवरती आपल्याला ॲडजस्ट करता येतं कमी जास्त, चुलीवर तसं करता येत नाही। पण गेल्या अनेक वर्षाची सवय होती गॅसवर स्वयंपाक करायचा, आता चुली पेटवायच्या, धूर येतो। धूर तर येणार, थोडं ॲडजस्ट करा, कारण की आम्ही मागच्या साईडला गेलेलं आहे। सो ते जेवढं पण धूर आहे हे आत नाही येतं, पेशंटला न लागता किंवा कोणाला त्रास न होता हे मागच्या साईडला जातं आहे, त्याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे। खरं तर सगळेच शिवभोजन केंद्र महत्त्वाचे आहेत, मात्र तुमचं विशेष महत्त्वाचं यासाठी आहे की तुमचं घाटी रुग्णालयात आहे, त्यामुळे जे आहे ते रुग्णांना सुद्धा सेवा मिळते। मग काय मागणी असणार आहे या सगळ्या परिस्थितीत तुमची? माझी मागणी फक्त एकच आहे, कारण की गॅस लवकर उपलब्ध करावं। हो, आता हे जे एजन्सी आहे त्यांच्याकडे आम्ही विचारतो आहे की गॅस येणार आहे का, ते म्हणतात की सध्या आमच्याकडे साठाच नाही आहे। मग तेच आता बघू आता पुढचं काय होतं आहे। पण दुसरं महत्त्वाचं म्हणजे गॅस संपल्यामुळे अनेक पदार्थ आपण बंद केलेत। खरं तर बेसिक जे आहे ते पोहे असतील, उपमा असेल, एवढेच पदार्थ ठेवलेत। हो, कारण की आता गॅस नसल्यामुळे चुलीवरती जेवढे पण लवकर पदार्थ, कारण की एका पदार्थाला कमीत कमी अर्धा घंटा लागतो चुलीवरती। मग जेवढं जमेल तेवढं आम्ही करू लागलो सध्या। आणि जेवढं महत्त्वाचं शिवभोजन, ते शिवभोजन पहिले करून मग बाकीचे पदार्थ काढू लागलो। जिथं आपण बघतोय आपल्यासोबत हे शिवभोजन केंद्राचे चालक होते, ज्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात। गॅस संपल्यामुळे जे आहे ते पदार्थ बनवायला वेळ लागतोय, धूरही उडतोय, मात्र हे सगळा धूर रुग्णांकडे जाऊ नये किंवा रुग्णालयात जाऊ नये म्हणून जे आहे ते आम्ही त्याची वेगळी व्यवस्था केली। मात्र ज्या पद्धतीने गॅस तुटवडा जाणवला त्यामुळे जे आहे ते काही पदार्थसुद्धा बंद केलेत आणि स्वयंपाक करायला सुद्धा वेळ लागतोय, त्यामुळे जे आहे ते गॅसचा पुरवठा करण्यात यावा ही मागणी जी आहे ते आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।